लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की नंदिनीचं आनंद निवास जे होतं त्याचं ऑक्शन करायला काढलेलं असतं, पण जीवा त्यावेळी तिथे येतो आणि आता जीवाने ऑक्शनमध्ये ते जे आनंद निवास असतं ते खरेदी केलेलं असतं आणि भास्करला मोठ्या तोऱ्यात आणि बिमाखात उत्तरसुद्धा दिलेलं असतं की शेवटी राजा हा कायम जिंकतोच। त्यावेळेस आता भास्कर हा त्याच्यावरती हसतो आणि जागेचा जो मालक असतो तो सुद्धा हसतो आणि जीवाला ते दोघंही सांगत असतात की तू हरलास मूर्खा, कारण का ह्या जागेचं आम्ही ऑक्शन करायला काढलं, कारण ह्या जागेवरती गव्हर्नमेंट स्टे आणणार आहे। त्यावेळी जीवा आता जोरजोराने हसतो आणि जीवा त्यांना सांगतो, अरे मूर्खानो, तुम्ही दोघं मूर्ख बनलात। जीवा स्वतःचं सरकार स्वतःच आहे। त्याबरोबर आता त्या दोघांनाही आश्चर्य वाटतं, तर जीवा म्हणतो बघायचं आहे, 1 मिनटं। आणि मग लगेच आता जीवा हा ज्या माणसाने त्याला मदत केली म्हणजेच मिस्टर महाजन त्यांना तिथे बोलवतो आणि म्हणतो हे बघ। त्याबरोबर लगेचच आता इकडे भास्कर आणि जागेचा मालक दोघंही म्हणायला लागतात, अरे तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर चंद्रकांत सरपोतदार गव्हर्नमेंट ऑफिसर। त्याबरोबर लगेचच आता जीवा त्यांना सांगतो की हा गव्हर्नमेंट ऑफिसर नाही आहे, तर माझा माणूस आहे आणि यांनीच तुम्हाला फसवलं, यांनी माझी साथ दिली, कळलं का तुम्हाला आता तरी की आणखीन मूर्खपणा तुमचा बाकी आहे। त्याबरोबर मग मात्र आता त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की जीवाने त्यांचा एवढा मोठा गेम केला। तर जीवा त्यांना सांगत असतो, तुम्ही माझ्याकडून आडमार्गाने जागा मिळवलीत, आत्तापर्यंत तुम्हाला एवढंच वाटत होतं की मी फक्त विक्रम देशमुख यांचा विचार न करणारा एक बेजबाबदार मुलगा आहे, पण आज तुम्हाला मी दाखवून दिलं की विक्रम देशमुखांचा मुलगा काय चीज आहे ते। आता मला वाटतं तुम्ही इथून चालते झालात तरी परवडेल, नाही कारण काय आहे, इथे आता आमच्या जागेवरती आम्हाला आमच्या गोष्टी करायच्या आहेत ना। त्याबरोबर मग मात्र आता ते दोघंही तिकडनं ताबडतोब चालते होतात। जीवा गुडघ्यावर बसून नंदिनीला आनंद निवासची किल्ली परत करतो। जीवाने आनंद निवास खरेदी केल्यामुळे नंदिनीला अगदी ओसांडून आनंद वाहत तिचा जात असतो। तिला खूप खुश व्हायला झालेलं असतं, तिचा आनंद गगनात मावणार नाही इतका झालेला असतो। त्यामुळे आता नंदिनीच्या मनात सुद्धा जीवाबद्दल चांगला विचार येतो। नंदिनी विचार करते, खरोखर जीवा आपला किती विचार करतोय, जीवा किती चांगला आहे, पण जीवाकडे आनंद निवास खरेदी करावं इतके पैसे आले तरी कुठून? जीवाने एवढा पैसा उभा नक्की कुठून केला असेल? काय झालं असेल? आता आनंद निवासमधल्या ज्या इतर बायका असतात त्या जीवाकडे येतात आणि जीवाचे आभार मानत त्या म्हणत असतात, जीवा खरंच आज तुझे आमच्यावर खूप खूप उपकार झाले, आज तुझ्यामुळे आमच्या नोकऱ्या वाचल्या। अरे गेली कित्येक वर्ष आम्ही या ठिकाणी नोकऱ्या करतोय आणि आज जर हे आनंद निवास नाहीच झालं असतं तर आमचं काम गेलं असतं, आमच्या पोटावर पाय आला असता, पण तू असं होऊ नाही दिलंस। त्यावर जीवा म्हणतो की मला थँक्स नका म्हणू, नंदिनीला थँक्स म्हणा, नंदिनीने इच्छा दर्शवली म्हणून मी हे सगळं केलं आहे तिच्यासाठी। तर आता दुसरीकडे काव्या ही विचार करत असते की आनंद निवास विकणार आणि ताईने मला सांगितलं नाही। इतक्यात नंदिनी घरी येते आणि नंदिनी काव्याला ही गोष्ट सांगून टाकते की काव्या, आनंद निवासचं ऑक्शन होतं पण जीवाने माझ्यासाठी आनंद निवास खरेदी केलं, जीवा माझ्यासाठी काहीही करू शकतात आणि या गोष्टीमुळे मी खूप खुश आहे आज, खरंच। त्याबरोबर नंदिनीला काव्या म्हणते, ताई चांगली गोष्ट आहे ना, जर जन्मेजयने तुझ्यासाठी तुझी आवडती जागा खरेदी केली तर यामध्ये वाया कुठं गेलं? तसंही आता तू त्यांच्या लग्नाची बायको आहेस, त्यांनी प्रत्येक गोष्टीत तुझी साथ द्यायलाच हवी। ऐक ना, मला अनिशाला एक कॉल करायचा आहे, मी आलेच। एवढं बोलून काव्या तिकडनं बाजूला येते। आता काव्या थेट गच्चीवरती येते आणि विचार करायला लागते। त्याच गच्चीवरती जीवाने तिला सांगितलं होतं की कायमचं विसरून जाणार आहे मी तुला माझ्या आयुष्यातून, आता तू फक्त माझ्यासाठी काव्या पार्थ देशमुख आहेस आणि मी नंदिनीचा नवरा जीवा देशमुख, इतकंच नातं आहे आपल्यात, लक्षात ठेव। आणि आता काव्य विचार करत असते, खरोखर ज्याप्रमाणे जीवा मला 4 महिन्यांपूर्वी म्हणाला होता त्याप्रमाणे आता खरोखर तो खूप पुढे सुद्धा निघून गेला आहे। मग मी का तिथेच अडकून पडल्यासारखी होती आहे पुन्हा पुन्हा? मी पुढे जाण्याचा प्रयत्न करते आहे खरा, पण मी पुढे जात नाही आहे। जो जीवा नंदिनीताईसाठी इतकं सगळं करतोय त्या जीवाचा विचार मला करण्याची काहीच गरज नाही आहे। पार्थ माझ्यासाठी किती एफर्ट्स घेत आहेत, आजपर्यंत मला आवडणारी हवी असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी मला आणून दिली आहे,
माझ्यासाठी केली आहे. आणि कालही ते मला म्हणाले की ते माझं नाव त्यांच्या हातावरती गोंधळून घेतील. एवढं सगळं करायला ते कायम माझ्यासाठी तयारी दर्शवतात. मी पार्थना स्वीकारू शकत नव्हते, कारण माझ्या मनात माझ्या प्रेमाची जागा कोणीतरी आधीच घेऊन ठेवली होती. पण आता जर जीवा इतक्या लवकर मूव्ह ऑन होऊन गेलेला आहे, तर मी सुद्धा मूव्ह ऑन व्हायला हवं. आणि तसंही तो माझ्या बहिणीचा नवरा आहे. आता लग्नाआधी जे काही होतं ते सगळं आम्ही तिथेच थांबवलं आहे. आता पुढे आम्हाला व्यवस्थित नवीन आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. आता मला सर्व गोष्टी व्यवस्थित फेस करायच्या आहेत. आता मी जीवाला पूर्णपणे विसरून जाणार असं काव्याने ठरवलेलं असतं. आणि आता तिच्या डोक्यात पार्थबद्दलचे विचार सुरू होतात. आजपर्यंत पार्थने तिच्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट तिला आठवते. मग अगदी त्यांच्या लग्नाच्या आधीपासून जे पार्थने तिच्यासाठी केलेलं असतं ते सगळंच. एकदा पाय घसरून पडत असताना मंदिरात पार्थनेच काव्याला सावरलेलं होतं. त्यानंतर मंदिरात गर्दी असताना चुकून नंदिनी ही जी पार्थबरोबर उभी होती ती पार्थबरोबरची गर्दीमुळे सरकत पुढे गेली. ती जीवाजवळ पोहोचली आणि काव्य येऊन पार्थ शेजारी उभी राहिली. त्यानंतर जेव्हा ते शॉपिंगला गेले होते त्यावेळेससुद्धा समोरून लहान मुलांची आगगाडी येत असताना पार्थने पटकन काव्याला जवळ खेचलं, तर जीवाने नंदिनीला. काव्य या सर्व गोष्टींचा विचार करते आणि म्हणत असते, कदाचित नियतीच्या मनात पूर्वीपासून हेच होतं, म्हणून कदाचित हेच आमच्या बाबतीत घडलं. त्यानंतर ती म्हणत असते, लग्न झाल्यानंतरसुद्धा मी पार्थना खूप वाईट वागवलं, त्यांच्याबरोबर रूड बिहेव केलं, प्रत्येक वेळेस त्यांना प्रत्येक गोष्टीचा दोष दिला, पण त्यांनी मात्र मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी जबाबदार धरलं नाही किंवा दोषी धरलं नाही. त्यांनी मला प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत समजूनच घेतलं, माझी साथ दिली. मग जर एवढं सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं आहे, तर मी प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीत त्यांना दोषी धरणं चुकीचं आहे. मी मात्र प्रत्येक वेळेस हेच करत गेले. माझ्या आयुष्यामध्ये पार्थमुळे प्रॉब्लेम आले, पण नाही, खरं बघायला गेलं तर आमच्या आयुष्यात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये दोष आमचा कोणाचाच नव्हता. जीवाचाही नाही, नंदिनीचाही नाही, माझा आणि पार्थचा तर अजिबातच नाही. त्यांनी तर नंदिनीताईबरोबर लग्न करून सुखी संसाराची इतकी सगळी स्वप्न पाहिली होती. त्यांची स्वप्न धुळीला मिळाली ती म्हणजे त्या दीपकमुळे, त्या गावातल्या लोकांमुळे. पार्थचं तर उलट माझ्यापेक्षा जास्त नुकसान झालं या सगळ्यात. कमीत कमी माझ्याबद्दल कोणाला माहीत तरी नाही आहे, त्यामुळे माझ्या जखमेवरती कोणी मीठ तरी चोळू शकत नाही. पण पार्थना वसुहत्याने आमच्या लग्नानंतरसुद्धा किती वेळा टॉन्ट मारलेत नंदिनीमुळे. मग खरंच माझ्या जखमेपेक्षा पार्थची जखम जास्त मोठी होती. तरीही त्यांनी ते सगळं दुःख सहन केलं माझ्यासाठी, मला सपोर्ट केला. आणि लग्न झाल्यानंतर मला एकदाही पार्थने दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघितलेलं आठवत नाही. लग्न झाल्यानंतर त्यांनी फक्त माझा आणि माझाच विचार केला. जर ते एवढे चांगले आहेत तर मग मी सुद्धा आता त्यांचा विचार करायला हवा. आणि मग हळूहळू काव्याला आता पार्थमधल्या क्वालिटीज दिसायला लागतात. हळूहळू काव्या पार्थच्या प्रेमात पडायला लागते. आणि आता काव्याने ठरवलेलं असतं की बस, आता जे होऊन गेलं आहे त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा किंवा स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापेक्षा मी आता पार्थना सगळं सांगून टाकणार आहे. मी त्यांना प्रपोज करणार. त्याबरोबर आता पार्थ इतक्यात तिकडे येतो आणि पार्थ काव्याला विचारतो, काय हो, जोक आठवला की समोर काही दिसतंय? एकट्याच का अशा हसताय, काय झालं? त्याबरोबर काव्या म्हणत असते, तुमचाच विचार करत होते. आणि आता काव्या ही तिच्या तंद्रीत असल्यामुळे पार्थला असं पटकन उत्तर देते. त्याबरोबर आता पार्थ हा लगेचच काव्याला म्हणतो, काय माझ्याबद्दल विचार करताय? बापरे, काय एवढं नक्की माझा विचार का करत होतात? नाही म्हणजे. त्याबरोबर काव्य म्हणत असते, देशमुख तुम्ही मस्करी करू नका हो, मी मस्करीच्या मूडमध्ये नाही आहे. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, मग मस्करी करू नको तर? त्याबरोबर काव्या म्हणत असते, देशमुख अहो प्लीज बी सिरियस. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अहो पण इतक्यात पार्थचा फोन वाजतो आणि फोनवर बोलण्यासाठी पार्थ तिकडनं बाजूला जातो. तर इकडे जीवा आणि नंदिनी हे दोघंही जण आता घरी आलेले असतात. आता घरी आल्यावर जीवा नंदिनीला विचारत असतो, नंदिनी तुझी इच्छा पूर्ण झाली ना? तुला आनंद निवास हवं होतं आणि मी तुला आनंद निवास मिळवून दिलं. आता तरी तू खुश आहेस ना? आता तरी तू आनंदी आहेस ना? त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा मी आनंदी आहे, मी खुश आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, नेमकं तुम्ही आनंद निवास मिळवलं तरी कसं? नाही म्हणजे आनंद निवास मिळवण्यासाठी जे एवढे पैसे लागले ते तुम्ही आणले कुठून? त्याबरोबर जीवा म्हणतो, नंदिनी त्याचा विचार तू करू नको,
नंदिनी म्हणते, जीवा असा कसा विचार करू नको म्हणताय? अहो ती काय थोडी थोडकी किंवा छोटी रक्कम नाही आहे की मी विचार करू नको. तुम्ही कोणाकडून तरी मागितले असाल, कोणीतरी तुम्हाला दिले असतील किंवा तुम्ही कुठल्या मित्राकडनं अरेंज केले असतील, असा हिशोब पकडायला 10 कोटी ही रक्कम कोट्यावधीच्या घरात होती. मग तुम्ही एवढे पैसे कसे मॅनेज केलेत ते सुद्धा मला न सांगता तुम्ही माझ्याकडून कुठल्याही पद्धतीची मदत घेतलेली नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी प्रत्येक वेळेस मला कुणाच्या ना कुणाच्या मदतीची गरज लागेलच असं तुला का वाटतं? त्यावर नंदिनी म्हणते, जीवा मी अजिबात तुमच्यावरती संशय घेत नाही आहे किंवा तुम्ही काही वाईट काम केलं असेल असंही म्हणत नाही आहे. तुम्ही चिडू नका प्लीज. पण हे सगळे पैसे तुम्ही आणलेत कुठून हे मला कळायला हवं ना. त्याबरोबर जीवा नंदिनीला सांगतो, नंदिनी माझ्या एका वाढदिवसाला आई आणि बाबांनी माझ्या नावावरती एक प्रॉपर्टी घेतली होती. म्हणजे ॲक्च्युली तो बंगला मला खूप आवडला होता त्यावेळेस, म्हणून त्यांनी तो बंगला मला न सांगता माझ्या वाढदिवसाला मला भेट म्हणून दिला होता. तो बंगला मी विकला. त्याबरोबर नंदिनी म्हणते, काय? त्यावर जीवा सांगतो, हो तो बंगला मी विकला. त्यावर नंदिनी विचारते, पण तो बंगला घेतला कधी होता हे मला माहीतच नाही आहे. त्यावर जीवा सांगतो, तुला माहिती असायला तेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं. तो बंगला अगदीच 5-6 वर्षांपूर्वी आईबाबांनी माझ्यासाठी घेतला होता. मी, आई, बाबा, दादा आम्ही सगळेजण एका ठिकाणी बाहेर जात होतो. त्या दरम्यान आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ तिथे थांबावं लागलं. बाबा ते सगळं टायरचं काम वगैरे करून घेईपर्यंत मी आणि दादा फिरत होतो. त्यावेळेस त्या बंगल्याचं काम तिथे नवीनच सुरू झालं होतं. तो बंगला कोणाचा होता काय ते मला माहीत नव्हतं. माझं वय कमी होतं, त्यामुळे मला तो बंगला पटकन आवडला आणि हा बंगला मला खूप आवडला आहे. मी अगदी असाच बंगला घेईन किंवा बांधेन तरी असं मी म्हणत होतो आणि तो बंगला हवेशीर ठिकाणी होता, त्यामुळे मला तो आणखीनच आवडला. आणि मग आईनेसुद्धा तो बंगला पाहिला आणि आईलासुद्धा तो बंगला आवडला. त्यामुळे मग आईने आणि बाबांनी तो बंगला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला गिफ्ट केला आणि आम्ही माझा वाढदिवस तिथेच साजरा केला. तिथेच आम्ही केक कापला आणि तिथेच सगळं केलं. त्यामुळे तो बंगला मी विकला. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही आईबाबांनी घेतलेली प्रॉपर्टी विकली आहे जीवा, तुम्हाला काही कळतं आहे का? अहो आईबाबांना माहिती आहे का या सगळ्यातलं काही? कमीत कमी आईने तरी. त्यावर जीवा म्हणतो, नाही कोणालाच काही माहीत नाही आहे नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, अहो पण मग तुम्ही का विकलीत ती प्रॉपर्टी? आईबाबांना जर कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी आनंद निवास परत मिळवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता ना, त्यामुळे मी हे सगळं काही केलेलं आहे. जर माझ्याकडे दुसरा काही पर्याय असता तर कदाचित मी हा एवढा मोठा निर्णय घेतला नसता. पण एवढ्या शॉर्ट नोटीसवर माझ्याकडे काही पर्याय नव्हता आणि मला तुझा आनंद, मला तुझं हसू त्या भास्करच्या घशात जाताना बघायचं नव्हतं. नंदिनी म्हणते, जीवा अहो पण तुम्ही. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी मी तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी काहीही करू शकतो, फक्त तो आनंद आता कमी होऊ देऊ नकोस. त्याबरोबर नंदिनीला जीवाचा अभिमान वाटत असतो. नंदिनी सांगत असते, खरंच जीवा आज मला खूप भारी वाटतंय की मी तुमची बायको आहे, खरंच. त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे म्हणण्यापेक्षा मला तुझी माफी मागायची आहे. ॲक्च्युली आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. तू मला इतकं समजावून सांगत होतीस भास्करच्या नादी नको लागू, त्याच्याबरोबर काम नको करू, तो त्या लायक नाही आहे, पण तरीही मी तुझं नाही ऐकलं. मी हट्टाला पेटलो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या नादात मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. शेवटी नुकसान जे व्हायचं होतं माझ्यामुळे ते झालंच. पण प्लीज ट्रस्ट मी जे नुकसान झालं आहे ते 100 नाही 110% भरून काढण्याचा प्रयत्न करेल. हो ही रक्कम छोटी नाही आहे, 10 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम होते हे मला माहीत आहे. पण मी दिवस रात्र एक करेन आणि पुन्हा कष्ट करून मेहनत करून मला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर आईबाबांनी घेतलेला बंगला पुन्हा विकत घेण्याचा प्रयत्न जरूर करेन. काळजी करू नकोस. तो बंगला ज्या व्यक्तीने विकत घेतलेला आहे ती व्यक्ती चांगली आहे, ती व्यक्ती कदाचित मला तो बंगला परत करेल. तर आता इकडे वसुहत्या आणि रम्या ह्या दोघींनाही कळलेलं असतं की जीवाने नंदिनीचं जे आनंद निवास होतं ते ऑक्शनमध्ये विकत घेतलेलं आहे आणि भास्करने मात्र काहीही केलेलं नाही आहे, कारण भास्करच्या हातामध्ये करण्यासारखं काही उरलंच नव्हतं. जाधव साहेब जे होते ज्यांचं ते आनंद निवास होतं
त्यांनीच जीवाला ते आनंद निवास विकून टाकलं आणि ते सुद्धा आता वसुहत्याला कळतं की जीवाने कसा मास्टर प्लॅन केला आणि आता भास्करला फसवलं. वसुहत्या म्हणते, अरे मूर्ख माणसा, इतकी वर्ष तू व्यवसाय करतोयस, बिझनेस लाईनमध्ये आहेस, तुला साधी एवढी गोष्ट कळली नाही का की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. तू त्या माणसाच्या ID व्हेरिफिकेशन केलंस तेव्हासुद्धा तुला समजलं नाही का की ती ID खोटी आहे म्हणून. त्यावर भास्कर म्हणतो, जाऊ देत ना, आता जर मला नाही कळलं तर त्याला मी काय करू, पण तू जीवा अतिशहाणा निघाला. त्यावर वसुहत्या म्हणते, हो ते तर मला माहिती आहेच, कळलंच मला, जाऊ दे, तू सोड, काय करायचं ते आता मी बघते पुढचं पुढे, तू पुढे मला आता काहीही सांगू नकोस, काय करायचं ते मी करून घेईन. त्याबरोबर ती फोन कट करते आणि आता स्वतःच्या नशिबाला दोष द्यायला लागते की कशाला उगाच मी त्या मूर्खावरती, त्या भास्करवरती इतका विश्वास ठेवला. जर मी त्या भास्करवरती इतका विचित्र विश्वासच ठेवला नसता, ओव्हर कॉन्फिडन्सच त्याच्यावर दाखवला नसता, तर कदाचित आज हे सगळं घडलंच नसतं. मी सगळं काही त्याच्या खांद्यावरती ठेवलं, ही माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. मी स्वतः काहीतरी हातपाय हलवायला हवे होते. मला वाटलं नव्हतं जीवा नंदिनीसाठी इतकं काहीतरी करायला तयार होईल, पण जीवाने ती प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी 10 कोटी रुपये आणले तर आणले कुठून. जीवाने नक्कीच काहीतरी मोठं काम केलेलं असणार आहे. आता मला लक्ष ठेवावं लागणार आहे आणि जीवाने नक्की 10 कोटी रुपये कसे जमा केले ते शोधून काढावंच लागणार आहे. तर दुसरीकडे आता काव्या ही पार्थकडे आलेली असते. काव्या पार्थला विचारते, देशमुख तुम्ही काही महत्त्वाच्या कामात आहात का. त्यावर पार्थ म्हणतो, बोला ना. नाही म्हणजे महत्त्वाचं काही चालू नाही आहे, आणि तो लगेचच त्याचा लॅपटॉप बंद करतो. त्याबरोबर काव्या पार्थला म्हणत असते, देशमुख आता मी जे काही बोलणार आहे त्याच्यावर प्लीज विचारपूर्वक लक्ष द्या. पार्थ म्हणतो, बाप रे, काही सिरियस आहे का. काव्या म्हणते, देशमुख मस्करी प्लीज नको, बसा इथे शांत. काव्या पार्थला बसायला सांगते आणि मग ती पार्थला सांगत असते, देशमुख इतके दिवस तुम्ही माझ्यासाठी जे एफर्ट्स घेतले, माझी जी काळजी घेतली, माझा जो विचार केला, त्या सगळ्यासाठी खरंच खूप थँक्स. पण त्याबरोबर पार्थ म्हणतो, हे बोलायचं आहे तुम्हाला. त्याबरोबर काव्या म्हणते, नाही हो, माझं बोलून नाही संपलेलं, तुम्ही थांबा ना जरा. मग काव्या पुढे पार्थला सांगते, पार्थ ॲक्च्युली खरं तर म्हणजे त्यावर पार्थ म्हणतो, काव्या जे काही असेल तुमच्या मनात ते प्लीज स्पष्टपणे बोला, कारण तुमचं हे किंतु परंतु पण या सगळ्यामुळे ना मला आता आणखीन जास्त टेन्शन येत चाललं आहे. काही सिरियस झालं आहे का. काव्य म्हणते, पार्थ थांबा 2 मिनटं. पार्थ म्हणतो, तुम्ही एक काम करा, डोळे बंद करा आणि जे बोलायचं आहे ते घडाघड बोलून टाका, असं समजा की मी इथे नाहीच आहे. त्याबरोबर काव्य डोळे बंद करते आणि पार्थला सरळ, आय लव्ह यू पार्थ, माझं तुमच्यावर प्रेम आहे. खरंच मला ह्या गोष्टीची जाणीव आधी होत नव्हती, पण जेव्हा तुम्ही हॉस्पिटलाइज झालात तेव्हा मला ही गोष्ट कळून चुकली आणि पुन्हा मी तुम्हाला आत्ता याच्या आधी जितका त्रास दिला आहे तितकं कधीच देणार नाही. जो त्रास दिला आहे त्याच्यासाठी खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणते. पार्थला कळतच नसतं की काय रिॲक्ट होऊ. पार्थचा आनंद ओसांडून वाहील त्याच्यापेक्षाही किंबहुना 10, 15, 16 पटीने जास्तच असतो. पार्थ हा काव्याला म्हणतो, काव्या काय म्हणालात. काव्या म्हणते, पार्थ प्लीज, हे एवढं बोलण्यासाठी मी खूप हिंमत केली, आता पुन्हा तेच नका विचारू. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. त्याबरोबर पार्थ काव्याला हक करतो आणि आय लव्ह यू टू काव्या, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं सांगून टाकतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.